आपल्या सर्वांचे दैवत आणि आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक चला बाजूला नेहमीच आपल्या प्रती कृपा असलेले आणि नेहमी आपल्याला एक चांगल्या वळणावर नेणारे तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, या सभेसाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसेनेचे नेते, आमचे अत्यंत जवळचे स्नेही आदरणीय आदित्यजी ठाकरेजी, मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार संजय जाधव उर्फ बंडू बॉस, मला असं वाटतं की वेळेअभावी मी सगळेच जण समजून घेतील, पण मंचावरील सर्व सन्माननीय मंच आणि समोर उपस्थित सर्व मतदार मायबाप बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, पत्रकार बांधवांनो, फार अधिक बोलावा अशातला भाग नाही, कारण आम्ही तुमच्यात रोज बोलतो. आज आपल्याला ऐकायचंय ते आदित्यजींना आणि आदरणीय पवार साहेबांना. परंतु मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं या भव्य संख्येने आल्याबद्दल अतिशय मनापासून स्वागत करतो, मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, नेहमी निसर्ग सुद्धा भल्यावर असावं लागतो. आम्ही ज्यावेळी पवार साहेब निघाले तिथून त्यावेळी जोरदार पाऊस घनसावंगीमध्ये बरसत होता आणि कदाचित साताऱ्यासारखीच पवार साहेबांनी भर पावसात सभा करावी लागती की काय अशी परिस्थिती वाटत होती. पण इथे आल्यानंतर निसर्ग सुद्धा बंडू बॉसच्या आणि इंडिया आघाडीच्या पथ्यावरच आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात आले. त्यामुळे जिथं निसर्ग आपल्या भल्यावर आहे तिथं जनता सुद्धा भल्यावर आहे, मतदार सुद्धा भल्यावर आहे आणि निश्चित प्रकारे इंडिया आघाडीचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला सुरुवातीलाच या निमित्ताने व्यक्त करायचा. मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी एक वातावरण आहे. संबंध राज्यामध्ये सुद्धा जे भाकीत सांगितलं जातं त्यामध्ये सुद्धा इंडिया आघाडीला खूप चांगलं यश मिळेल असंच भाकीत. हे यासाठी आहे की लोक जे वर्ष 2 वर्षापासून 3 वर्षापासून आणि खरं तर मागच्या 5-10 वर्षापासून सुद्धा देशात आणि राज्यात पाहतायत, त्यामध्ये लोकांना आता हुकुमशाही नको. लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा जी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या लोकशाहीमध्ये, की ज्या लोकशाहीमध्ये तर बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, पण बोललं तर सजा आहे. आणि हे आपण पाहतो आहोत. प्रामुख्याने ही निवडणूक कशाच्या माध्यमातून विचार करून मतदान करण्यासाठी आहे? ही मतदान यासाठी की आपल्याला हुकुमशाहीकडची वाटचाल थांबवायची, लोकशाही अबाधित ठेवायची. ज्या संविधानाने तुम्हाला आम्हाला अधिकार दिलेला आहे ते सगळं संविधान आपल्याला अबाधित ठेवलं पाहिजे. आज ज्याचा उल्लेख अनेक मागच्या वक्त्यांनी केला, बजेट असलेली मुंबई महानगरपालिका, आज त्याची निवडणूक होत नाही. मला वाटतं उद्धवजींनी आदित्यजी बऱ्याचदा आवाहन केलं की लगेच घेऊन दाखवा निवडणूक, पण निवडणूक घेत नाही. कोणत्याच महानगरपालिकेच्या, कोणत्याच जिल्हा परिषदेच्या, कोणत्याच पंचायत समितीच्या निवडणुका नाहीत. मित्रांनो, ही तुमची निवडणूक होती स्थानिक स्वराज्य संस्थेची, ज्याच्यातून तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडून पाठवू शकत होते. आज जो भ्रष्टाचार तुम्हाला दिसतो पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदमध्ये बोकाळलेला, त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम कोण करत होतं? तर आपली स्थानिक स्वराज्य संस्थेचे तुम्ही निवडून दिलेले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती लोक करत होते. पण आज अधिकाऱ्यांचं राज्य झालंय.
आणि त्यामुळे अधिकारी जे बोलतील ते आज जनता जनार्दनाला करावं लागलंय. आणि अधिकाऱ्यांचं राज्य म्हणजे खऱ्या अर्थाने जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना त्यांचा हेतू सरळ करून घ्यायचा, या दृष्टिकोनातून सत्ता वापरण्याचं काम ह्या लोकांना करायचं. म्हणून आज जे तुम्हाला सांगतोय आम्ही की निवडणुका यांना नकोय. मोठमोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, केजरीवाल असतील, त्या ठिकाणी झारखंडचे मुख्यमंत्री असतील, या सगळ्यांना भर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आत टाकून देण्याचं काम केलं जात आहे. हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की हे कशाचं द्योतक आहे. आज मुख्यमंत्री एकदा नाही 3 वेळेस केजरीवाल आपचे जे अध्यक्ष आहेत ते मुख्यमंत्री झाले. आणि एका रिक्षात बसून पाठवता येईल अशीच आमदारांची संख्या भाजपची 3ची त्या ठिकाणी निवडून आली होती. पण ते बोलतात त्यामुळे आत टाकीतलं गेलं. आणि म्हणून हे जे काय आम्ही सांगितलं जात आहे की एकीकडे हुकुमशाही पद्धतीची वाटचाल सुरू आहे, त्याचे हे सगळे उदाहरण आहे. आज आपण या ठिकाणी नीट बघितलं पाहिजे की मित्रांनो, मागच्या 1.5 वर्षात काय तमाशा चालला. वर्ष आपण पाहतोय की पक्ष फूट आपल्याला माहिती आहे. काही सदस्य फुटले, दुसऱ्या पक्षात गेले, कदाचित महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. पण एक नवीन अनुभव या अदृश्य शक्ती भाजपच्या मुळे निर्माण झालेला आहे. आणि तो अनुभव म्हणजे पक्ष फूट नाही, पक्ष पळवापळवीचा अनुभव आपल्याला पाहायला पडतो. लहान शेंबड्या मुलाला जरी विचारलं आणि वडीलधाऱ्यांना जरी विचारलं तरी सगळे म्हणतील शिवसेना कुणाची, तर ती बाळासाहेब ठाकरेंची. शिवसेना बाळासाहेबांच्या नंतर कुणाची, तर ती उद्धवजींची. सगळ्यांना माहिती. पण आज कुणाची झाली, कशा पद्धतीनं पक्ष आणि चिन्ह दोन्ही देऊन टाकलंय. आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत. 10 जून 1999 आम्ही निवडणुकीच्या प्रचारात होतो. चिन्ह माहित नव्हतं, काही माहित नव्हतं. पण त्यावेळी ज्यावेळी आदरणीय तुमचे आमचे नेते पवार साहेबांनी शिवाजी पार्क मध्ये सभा घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादीची स्थापना केली, घड्याळ चिन्हावर आपण निवडणूक लढवल्या, आपण सगळेजण त्याला साक्षीदार आहोत. पण आज काय चाललंय, कुणाजवळ पक्ष दिलंय, कुणाजवळ चिन्ह दिलंय. आणि त्यामुळे आम्ही जे सांगतोय की हे काय चाललंय, कुठलं राजकारण कशा दिशेने चाललंय, याला जर रोखायचं असेल, याला जर खऱ्या अर्थाने रास्त दिशेला, राईट दिशेला, तुमच्या आमच्या हिताच्या जपवणुकीच्या दिशेला जर न्यायचं असेल, लोकशाही अबाधित ठेवायची असेल, तर मित्रांनो ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी फार महत्वाची. आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करा. आणि मतदान करत असताना इंडिया आघाडीला, सर्वधर्म समभावाच्या विचाराला, शिवछत्रपती आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला आपल्याला साथ द्यायची, आपल्याला मतदान करायचं. ही खूनगाड बांधून या ठिकाणी उठावं, अशा पद्धतीची कळकळीची विनंती मी आपला आमदार या नात्याने या ठिकाणी करू इच्छितो. मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी अत्यंत चांगलं काम महाविकास आघाडीचं आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ठाकरे साहेबांच्या चालू होतं. कदाचित आम्ही शिवसेनेपासून दूर होतो, उद्धवजींपासूनही दूर होतो. पण पवार साहेबांनी मला आरोग्य खात्याचं मंत्रीपद दिल्यानंतर ज्यावेळी आम्ही पवार साहेबांच्या माध्यमातून आणि मंत्री म्हणून काम करत असताना उद्धवजींच्या जवळून आम्ही त्यांना पाहिलं, त्यांचा अनुभव घेतला, त्यांचा स्वभाव बघितला, त्यांच्या कामाची पद्धत बघितली. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, अत्यंत प्रामाणिक, अत्यंत सोज्वळ आणि प्रत्येक माणसाला हा माणूस माझा घरचा माणूस आहे असं वाटण्याचं काम जर कुणाच्या कर्तृत्वातून झालं असेल तर ते निश्चित प्रकारे उद्धवजींच्या माध्यमातून झालं. आणि त्यामुळे पवार साहेबांसारखं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. एवढ्या मोठ्या महामारीमध्ये सुद्धा जिथं सगळ्यात जास्त संख्या ही कोरोनाची आपल्या महाराष्ट्रात असायची, तिथं उद्धवजींचं नेतृत्व असेल, आम्ही आरोग्यमंत्री म्हणूनचं काम असेल, आम्ही आपल्या राज्याला निश्चित प्रकारे या सगळ्या महामारीतून वाचवण्याचं काम करू शकतो.
आणि आज घाणेरडे आरोप त्या ठिकाणी केले जातात. म्हणून माझं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगणं आहे की मित्रांनो, एक चांगलं राज्य विकासासाठी पुढे आणणारं राज्य चालू असताना जाणीवपूर्वक हे पळवापळवीचं अनैतिक काम, नीतिमत्ता सोडलेलं काम, खोटं काम या ठिकाणी घडून आणलेलं. हे का घडलं, कसं घडलं हे मी या ठिकाणी सांगावं अशातला भाग नाही. अनेकांना वेगवेगळे घोषणा पाठ झाल्या. शिवसेना फुटली त्यावेळी सुद्धा घोषणा एक पाठ झाली. लहान मुलगा सुद्धा म्हणायचा 50 खोके. आदित्यजींनी तर खूप दौरे केले. त्यामुळे मला म्हणायचं की लोकांना सगळ्याच गोष्टी माहिती आहेत की का घडलंय. सुप्रियाताईंनी गव्हर्नमेंटच्या या संस्था ह्या जुन्यात आहेत, पण आता मात्र लोकांना बीडीपेक्षा ईडी माहीत झालेली आहे. आपल्याला बीडी माहिती होती, पण आता ईडी पाठ झालेली आहे. कारण छोट्या छोट्या कारणांनी गोष्टी चालल्या. एक तर तू चुप बैठ नाही तो तेरा नाक काटूंगा या कान काटूंगा असं जे चाललेलं आहे ही सध्याची भाषा आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपचार एकच आहे की मतदान चांगलं करा आणि लोकशाहीच्या विचाराला पाठबळ देण्यासाठी मशालीचे उमेदवार संजय जाधव यांना निवडून पाठवा हीच विनंती या निमित्ताने मी करू इच्छितो. मी आपला लोकप्रतिनिधी म्हणून दोनच मुद्दे सांगेन. मला असं वाटतं की आपला भाग कापूस पिकवणारा भाग आहे, आपला भाग सोयाबीन पिकवणारा भाग. 2014ची कॅसेट मी पण म्हणू शकतो, अरे लाव रे ते व्हिडिओ म्हणू शकतो, पण मला वाटतं की ते तुम्हाला पाठ आहे. कारण याच लोकांनी, इथल्या भाजपच्या लोकांनी सांगितलं 2014ला की आम्ही 10,000 रुपये भाव देऊ कापसाला आणि 6,000 रुपये भाव देऊ सोयाबीनला. मित्रांनो, भाव तर दूर राहिलं, परंतु आज महागाई एवढी वाढली की डीएपी 2014ला होती 450 रुपयाला, आता 1700 रुपये झाली. पेट्रोल महाग झालं, डिझेल महाग झालं, गॅस सिलेंडर महाग झालं, सगळ्या गोष्टी महाग झाल्या. आणि ह्यांच्या जे काही आज मोदी गॅरंटी जे सारखं बोललं जातं, या मोदी गॅरंटीच्या बाबतीतले 4 महत्वाच्या गॅरंटीचं काय झालं असं मला विचारायला पाहिजे. काला धन लावूंगा, काय झालं या गॅरंटीचं? 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी देऊ, काय झालं या गॅरंटीचं? 15 लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू, काय झालं या गॅरंटीचं? बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, काय झालं या गॅरंटीचं? या गॅरंटीचं काय झालं? कारण आता सगळी महागाई झाली आहे, बेरोजगारी वाढली, चांगले चांगले प्रकल्प गुजरातला गेलेत, हे सध्याचं सरकार त्याच्यावर काही बोलू शकत, कारण बोलण्याचा अधिकारच ठेवलेला नाही. आणि म्हणून तरुण लोक आज बेरोजगार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा विचार होण्याची आवश्यकता. आज तुम्ही मला सांगा, आपल्याला मोर्चे काढावे लागतात, कारण मागच्या वर्षीची सुद्धा पवार साहेबांना सांगायचं, आदित्यजींना सांगायचं की मागच्या वर्षीचं अनुदान सुद्धा आपल्याला मिळालं नाही. मिळालं का हो? अजूनही कशात अडकलं? VK म्हणजे विशिष्ट क्रमांक, EKYC, नो युअर कस्टमर, हे कारण आहेत, पण हे पैसे देण्याची यांची दानत नाही. म्हणून अनुदान मिळत नाहीये. अवकाळी पाऊस पडतोय, नुकसान होतंय, त्याचे अनुदान मिळत नाहीये, विमा मिळत नाहीये. या सगळ्या गोष्टींचं भान मला वाटतं मतदान करण्याच्या अगोदर तुम्ही आम्ही ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर मला सांगायचंय की आपण सगळ्यांनी एक, मी जसं म्हणालो तसं शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला धरून आपण सगळ्यांनी साथ देण्याची गरज आहे. फार अधिक बोलून वेळ घेणार नाही. आपल्या सगळ्यांना माझी पुन्हा एकदा एवढीच कळकळीची विनंती की अभी नाही तो कभी नाही हा विचार लक्षात ठेवा. कारण ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे, राज्याचं या ठिकाणी भवितव्य ठरवलं जाणार आहे. त्यामुळे कुठल्याही गाव लेवलचे प्रश्न, छोटे मोठे वादविवाद
मला नमस्कार नाही केला, मला मान सन्मान नाही दिला, काही विषय नाही. आता नवरदेव शिवसेनेचा आहे, मी राष्ट्रवादी म्हणून बोलतोय की शिवसेनेचे नवरदेव आहेत. आपण राष्ट्रवादीचे लोक वऱ्हाडी आहेत, पण जसं आपण एखादं लग्न थाटामाटात लावतो वऱ्हाडाच्या मोठ्या संख्येच्या सहभागामुळं, ते सहभाग आपल्या राष्ट्रवादीचं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीमागं भक्कम असू द्या, हीच माझी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती. आपण काय करतो हे करून आपण आपल्या महाविकास आघाडीचा धर्म पाळतो, आपण धर्म पाळतो आणि त्यामुळे आपण प्रामाणिकपणे काम करणारे आपण लोक असल्यामुळे धर्म प्रामाणिकपणे पाळा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.